आम्ही तुमच्यापासून काहीही लपवू इच्छित नाही। मान्य आहे की ते पल्ल्याडवासी षडयंत्री आहेत, कधी फिरून वार करतील सांगता येत नाही, आणि तरीही आम्ही त्यांचं आमंत्रण स्वीकारलं कसं याचं आश्चर्य वाटणं साहजिक आहे। पण त्यास कारणही आहे। आज त्यांनी आपल्या खांद्याला खांदा लावून आपल्या समवेत शत्रूशी युद्ध केलं। त्यांनी आमचा विश्वास जिंकला आणि म्हणून आम्हाला त्यांच्याकडे जाण्यास गैर वाटत नाही। आम्हाला काय करावं असं वाटतं हे आम्ही तुम्हाला सांगितलंच, बाकी निर्णय तुमच्यावर आहे। इतकं करूनही कुकुरासुराची आक्रमण करण्याची खुमखुमी संपली नाही तर आपण त्यास एक संधी देऊ, कारण त्याच्या आक्रमणाचं मूळ स्रोत सूड आहे। त्याची सूड भावना शमवण्याचा प्रयत्न करू। तरीही ऐकलं नाही तर पहिली चाल आमची असेल। अमात्य तुम्हाला त्याविषयी कल्पना देतीलच।